शिंदेंचे दोन्ही हात देण्याचं काम करतात, हाती काही नाही या ठाकरेंच्या वक्तव्याचा शिंदेंकडून समाचार। व्हॅनिटी व्हॅन घेऊन मी दौरा करणार नाही, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। गेली 30 वर्ष महानगरपालिका लुटली, ती माया कुठे गेली, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। तुम्हाला पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा अधिकार आहे का, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेवर शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला, ऑपरेशन सिंदूरवरील टीकेवर शिंदेंचा पलटवार। बळीराजाला मदतीचा हात द्या, शिवसैनिकांना सांगितलंय, जिथे आपत्ती तिथे धावून जाणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। काँग्रेसच्या दावणीला बांधले तेव्हाच त्यांनी हिंदुत्व सोडलं, पक्षप्रमुख नाही कटप्रमुख आहात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम तुम्ही करता, आपल्याच नेत्यांना संपवणारा तुमच्यासारखा नेता पाहिला नाही, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार। गद्दारांना शस्त्रपूजनाचा अधिकार नाही, ते दिल्लीवरून आणलेले शहांचे जोडे पूजणार, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका। अनेक बॅनरवर भगवी शाल ओढलेला गाढव पाहिला, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोनं, जे पळवलं ते पितळ, खरं सोनं माझ्याकडे, दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। मोदी सरकारनं वांगचुक यांना तुरुंगात टाकलं, जो लढतो तो तुरुंगात टाकला जातो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली। संघाच्या 100 वर्षांच्या मेहनतीला विषारी फळ लागलंय, उद्धव ठाकरेंनी आरएसएसवर हल्लाबोल केलाय, मशीद भेटीवरून मोहन भागवतांवरही टीका केली। जेवढी होईल तेवढी मदत शेतकऱ्यांसाठी करा, निकष बाजूला ठेवा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। कमळाबाईंना स्वतःची कमळं फुलवून घेतली आणि जनतेच्या आयुष्याचा चिखल केला, 2017ची कर्जमाफी अजूनही झाली नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे, एक फूल दोन हात यांची दिल्लीवारी असफल आहे, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। भाजपनं त्यांच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढावा, मग आम्हाला हिंदुत्व शिकवायचा प्रयत्न करा, उद्धव ठाकरेंची भाजपच्या हिंदुत्वावर टीका। आम्हाला देशप्रेम शिकवू नका, हिंदुत्वाचा ढोंग आणि देशभक्तीचा सोंग करू नका, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला। निवडणूक लावा, जनता वाट पाहते, उद्धव ठाकरे यांचं महायुतीला आव्हान। क्रिकेटची तुलना युद्धासोबत करणारे बेशरम आहेत, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका, बाप अतिरेक्यांचा विरोध करतो आणि मुलगा मॅच खेळतो, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसह शहांवर टीका। आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। जीएसटी काय नेहरूंनी लावला का, जीएसटी कमी केला पण जीएसटी लावला कुणी होता, उद्धव ठाकरे यांचा सवाल। भाजप आता अमिबा झालाय, कुठेही कसाही पसरतोय, भाजप जिथे घुसतो तिथे सर्व उद्ध्वस्त करतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मंत्री आशिष शेलारांची टीका, आणीबाणीला पाठिंबा देणारे आज लोकशाहीवर गप्पा मारतायत, मेळाव्याचं भाषण म्हणजे खचलेल्या हरलेल्या पराभव मान्य केलेल्या दमलेल्या आदित्यच्या बाबाची कहाणी होती, असा टोला त्यांनी लगावला।
2 वर्षात संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार, 1 वर्षात 58 लाख मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. नारायणगडच्या दसरा मेळाव्यात जरांगेंचं वक्तव्य. जातीच्या अडचणी दूर करायला शासक बनायचंय, शासक बनल्यावर कुणाकडे मदत मागावी लागणार नाही, मनोज जरांगेंचा मराठ्यांना सल्ला. ओबीसींना दोष द्यायचा नाही, छगन भुजबळ बावचळले, जो बोलणार त्याच्या मागे लागा, मनोज जरांगेंचा भुजबळांवर जोरदार निशाणा. दिवाळी आधी ओला दुष्काळ जाहीर करा, पूरग्रस्तांसाठी मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. भगवानगडाला वनविभागाची 10 एकर जमीन देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. गडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या पाठपुराव्याला यश आलंय. नामदेव शास्त्रींनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या प्रक्रियेसाठी धनंजय मुंडेंनी मोठं सहकार्य केलं, असं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलंय. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. भाषण सुरू असताना व्यासपीठावर चप्पल भिरकावली असून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.